नमस्कार. ओम श्री गणेशाय नमः. तर आज आहे रविवार आणि आहे आपला सुट्टीचा दिवस. आणि सुट्टीचा दिवस कधी फुकट घालवायचा नसतो. तर आज आमचा प्लॅन होता कुठेतरी फिरायला जायचा. ते कुठे आणि कसं जाणार ते जर तुम्हाला बघायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर वाटेत पन्नूर येथे आम्हाला इथे नर्सरी दिसली. छान छान फुलं होती. माझ्याकडे वेळ नव्हता, आता मी थांबले असते, पण नक्की येईन पुढच्या वेळी. तर आम्ही तिथून निघालो कणकवलीच्या दिशेने जायला. तर कणकवलीच्या इथे हा पूल आला की आदेशला आमच्या वाटलं की पुलाच्या खाली पाणी आहे, मग तो गाडीवर उभं राहायला बघतो. त्यानंतर आम्ही इथे आमचे बाकीचे सहकार मित्रमंडळी एकत्र आम्ही सगळे चाललो होतो. 3 गाड्या होत्या आमच्या. तर आम्ही आता कुठे जातो हे तुम्ही बघा. कणकवलीच्या बाजारपेठेतून आम्ही निघालो. वाटेत छान छान मंदिरं दिसत होती. पण ऑलरेडीच उशीर झालेला आम्हाला, त्यामुळे कुठेही थांबलो नाही. टायमिंग होता 10चा बाहेर निघण्याचं, पण बाहेर पडेपर्यंत 11 वाजले होते. तर आम्ही जात होतो नागवे गावामध्ये वनभोजनासाठी. तर वाटेत आम्हाला हे नागेश्वर मंदिर दिसलं. तर जाता जाता आपण मंदिरात पाया पडून जाऊया, नाहीतर काही इकडे येणं होणार नाही या गावात. त्यानिमित्ताने तरी आलो आहे. मंदिरात गेलो, छान दर्शन घेतलं. इथे पौष महिन्यामध्ये दर सोमवारी कार्यक्रम असतात, महाप्रसाद पण असतो. ओम नमः शिवाय. मंदिर खूप छान आहे. नमो कर बाबू आधी. तोंडात बोल आधी. नमो कर. तिथून निघालो तर आम्हाला एका मैत्रिणीकडे जायचं होतं. तिच्याकडून भांडी घ्यायची होती, कारण आज होती आमच्या मारियाची ख्रिसमस आणि बड्डेची पार्टी. आणि म्हणजे वनभोजन आम्हाला करायचं होतं. तर तिने बाकीची सगळी तयारी करून आणली होती. फक्त भांडी एवढे लांबून कशी आणणार, कारण आमच्याकडे होते 2 व्हीलर्स. मग आम्ही तिथे ती मैत्रीण होती एक वैशाली, तिच्याकडून आम्ही ते भांडी आणण्यासाठी तिच्या घरी जात होतो. तिच्या घरी जायचा जो रोड होता तिथे पूर्ण गवत होतं आणि त्या गवतावरून गाडी स्लीप होत होती. बाजूला पूर्ण जंगल होतं. तर आम्ही तिच्या घरी पोहोचलो. तिच्या आईने मस्त आम्हाला चहा आणि खावणे दिले, ते खाल्ले. आणि मग तिच्याकडून भांडी घेतली, पाण्याचा एक जार भरून घेतला आणि तिथून आम्ही निघालो. आता आम्ही आलो आहे बघा वनभोजन. त्या वैशालीने आम्हाला जो हा स्पॉट सांगितला होता, तिला पण कल्पना नव्हती की या स्पॉटला आज एवढी गर्दी असेल. तर ती म्हणाली आम्ही संध्याकाळच्या वेळेला यायचो तेव्हा इथे जास्त गर्दी नसते, शांतता असेल. पण त्या दिवशी खूपच गर्दी होती बघा. ती पण आश्चर्यचकित झाली, बापरे एवढी. म्हणजे तिला पण कल्पना नव्हती की इथे एवढी गर्दी असेल. तर सगळे वनभोजनासाठी आले होते. तर आम्ही पण आमची गाडी पार्क केली आणि आता जागा शोधायला सुरुवात केली. तर आम्हाला इथे एक जागा मिळाली. चूल मांडलेल्या होत्या, ते थोडीशी साफसफाई करून घेतली. सामान कुठे बघा असं हे पूर्ण परिसर होता. बाजूला एक छोटीशी नदी होती, पण पाणी त्याचं एवढं काय चांगलं नव्हतं. भांडी घासण्यासाठी वगैरे होतं, म्हशी वगैरे बसलेलं होत्या आतमध्ये. त्यामुळे आम्ही ते आमचं ताडपत्री आणली, ती घातली, सगळं सामान ठेवलं तिथे. मुलांना लागली होती भूक, त्याला संत्र कापून दिलं. ही सावी काय उठवून आणलंय नुसतं त्याला.
आम्हाला येईपर्यंत 1:30 वाजला होता. बाकीची लोक जेवत होती, तर आम्ही जेवण आता बनवायला सुरुवात करणार होतो. तर चुलीत आग घेऊन घेतली पहिल्यांदा. मला आता काय गप्पा मारण्यात वगैरे किंवा काही बाकीचं करण्यात वेळ नाही आहे. तर भूक लागणार म्हणून मारिया काय भूक लागली की तुला? थोडीशी भेळ बनवली. पाच काय म्हणतो आमचा? पाच भेळ हवी आहे तुला ना काय? नितिशा भेळ भेळ खा, भेळ खा. कशी झाली आहे? आमच्या वैशाली मॅडम आहेत SSPM च्या. भांडी वगैरे घेतली. भाकरी वाले ह्या दोघांचं काय चाललंय बाबा? खायचं प्यायचं काय नसतं. ह्या दोन छोट्यांचं आणि दीक्षा वहिनी तिकडे भात शिजवतात आमच्या. दीक्षा वहिनी दीक्षा वहिनीने आमच्या भात शिजत ठेवला होता. इकडे भाकरी करायला घेतल्या. अजून थोडासा काढा ना. फास्ट करायलाच पाहिजे ग. मारिया भात शिजला काय बाळा तुझा? झालं ना. वाव मस्त. आता भात तर रेडी झाला होता. आता आपल्याला करायची होती चिकनची तयारी. तर ह्या टोपातला भात आम्ही एका ताटात काढून घेतला आणि त्यातच आता आम्हाला चिकन बनवायचं होतं. टोप वगैरे धुवून आणला. भात रेडी झालेला आहे. आता आम्ही इथे चिकन फोडणीला घालणार. धुवायचं आता ते कडक होतो झाकण ठेवायला पाहिजे. महाकाळ साहेब आमचं चिकन बनवणार होते छानपैकी. जेवण छान बनवतात ते. त्यांच्याकडची बिर्याणी खूप छान आधी हाय कर. हाय. अरे वा सावी हाय कर बाबू. सावी हाय हाय. वाव कुठे आला बाबू तुम्ही फिरायला? बाबू कुठे आला तू? बुम्बू मला नाही लागणार आता ते सुटतं का? खूप टाकलं केलं आहे. बस बस नाही लागणार सांगते बारीक कर. तर बांगडे पण आणले होते फ्रायसाठी. इथे बांगडे फ्राय करत होतो. ओ मासे करपले तुमचे. बारीक करा. फ्लेम बारीक करा. माशांना खाली करा आणि पॅन तिकडे सरकवा. पॅन सरकवा. आणि थोडंसं सार पण बनवलं त्यांचं माशाचं. आणि नितिशा चिकन खाणार नव्हती, त्यामुळे तिच्यासाठी मासे आणले होते. तर ही आमची इथे स्पीकर लावलेला छान नाचत होती. तिथे त्यांच्या ती जी मंडळी आली होती त्या रील बनवत होत्या. चिकनला छान उकळी आली. आता त्यात कोथिंबीर घातली की आमचं चिकन बनलं होतं. तर जेवण सगळं झालं होतं. तोपर्यंत वाजले होते 3:15. आधी पोरांच्या बाजूला एक माणूस पाहिजे. मस्त कलर आलेला चिकनला. तर आता आम्ही जेवायला बसतो. थोडंसं बाहेर ठेवलं काढून. भाकरी घ्या भात घाला.
आणि मस्त भाकरी, चिकन, माशाचं सार आणि कांदा टोमॅटो. छान जेवण बनवलं, छान वनभोजन झालं आज आमचं. पार्टी पण झाली, वनभोजन पण झालं आणि मस्त वाटलं. नंतर थोडे फोटोज काढले, कारण उशीर झाल्यामुळे सगळ्यांना फोटो वगैरे काही काढलेच नाहीत. थोडे फोटोज काढले. मारियासाठी गिफ्ट आणलं होतं, तर तिला ते गिफ्ट दिलं. सावी, बाळ चालली तू? बाय कर, बाय बाय. नितिशा, कसं वाटलं तुला आज? मस्त. मारियाला कसं वाटलं आमचं? मारिया बाई, कसं वाटलं तुला? मस्त मस्त, छान छान. आधी छान कर, छान. चला, आता आमचं झालेलं आहे इकडचं काम. आता आम्ही चाललो घरी. आज पार्थला बाबूला बरं नाही, बिचारा मस्ती करणार होता. आदेश बूट देतोय सावीला. थँक्यू बोल, थँक्यू बोल. थँक्यू. चलो, बाय बाय. आजचा दिवस छान गेला, रविवार. आज आमच्या मारियाची पार्टी, ख्रिसमसची आणि बर्थडेची मिक्स पार्टी. तर तिकडून निघालो. तर 2 दिवसापूर्वी कणकवलीत सुपर ग्राहक बाजाराचं उद्घाटन झालं होतं. खूप मोठा कार्यक्रम होता, तेव्हा काही येता आलं नव्हतं. तर म्हटलं आता आलो आहे कणकवलीत, तर भेट देऊन जाऊया. तर छान सुपर ग्राहक बाजारात गेलो. आता आलो आहे म्हणजे काहीतरी घ्यावं लागणार आणि घेतोच आपण. म्हणजे नको जरी असेल तरी ते हे समोर असं बघितलं की काहीतरी घेण्याचा मोह आवरत नाही. मग थोडंफार काहीतरी घेतलं घरात सामान आणि मग तिथून निघालो आम्ही आता घरी जायला. संध्याकाळचे 6 वाजलेले, 7पर्यंत आम्हाला घरी जायचं होतं. तर बाहेर पडलो. तर असा हा आमचा आजचा दिवस छान मस्त मजेत गेला. मैत्रिणींसोबत वेळ घालवता आला. तर तुम्ही हा नक्की बघा पूर्ण ब्लॉग आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.